काय आहे. ते जर कळलं ना, आपण त्या तऱ्हेनं जर करायला लागलो तर परमेश्वराची सगळी शक्ती त्याच्या पाठीमागे असते. तर ते मिशन अर्थातच योग्य पाहिजे, निश्चितच आहे. आणि आता एखादा चोऱ्या करायला लागला आणि म्हणाला माझं मिशन हे आहे, तर असा त्याचा अर्थ नाही आहे. त्याचं कारण बुद्धी जी आहे ती दिलेली आहे परमेश्वराने, तिचा वापर कसा करायचा ते आपण ठरवायचं. काही वेगळे प्रश्न विचारतात असे की परमेश्वराने बुद्धी दिली ना, मग एखादा वाईट वागतो, एखादा चांगला वागतो, ते कसं असं कसं परमेश्वर. तर लक्षात असं घ्यायचं की बुद्धी आहे, त्याला पाठीमागे शक्ती जी आहे ती परमेश्वराची. तर मी काय सांगते लक्षात, जसा पंखा आहे, फ्रीज आहे, हीटर आहे, नाना इलेक्ट्रिक गोष्टी आहेत, त्याला जी इलेक्ट्रिसिटी आहे, ही जी एनर्जी आहे, हे पुरवण्याचं काम परमात्म्याकडून होतं. पण ते ज्या मशीनला जोडलेलं असेल त्याप्रमाणे ते गरम करेल, गार करेल, फिरेल, नाही तर इतर काही प्रकाश देईल, हे सगळं वेगळं वेगळं आहे. तसं प्रत्येकाच्या मध्ये जी शक्ती आहे, जी चेतना आहे, ती परमात्म्याची आहे. आता त्या व्यक्तीवर जे संस्कार झाले असतील देह मन बुद्धीवर, त्याप्रमाणे ते संस्कार प्रगट होतील. म्हणून आपल्याकडे संस्काराला फार महत्त्व दिलं आहे की लहानपणापासून मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत, विशेषतः घरातून. महत्त्वाची गोष्ट ती. आता फारच लहानपणी मुलं शाळेत गेल्यामुळे बाहेरचे संस्कार येतात, तेही चांगले असले तर बरे. म्हणून आम्ही अनेक ठिकाणी बोलताना मी म्हणतो की शाळेत फक्त त्यांना विषयांचं ज्ञान देता एवढं पुरेसं नाही आहे. ह्या वयात 7-8 वर्षापर्यंत किमान चांगले संस्कार कसे मिळतील, हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे करायचं, हे करायचं नाही, दुसऱ्याची वस्तू हात लावायचा नाही, हे आपलं नाही. नाही तर तिथून त्याला काय झालं, याला काय झालं, हे कशातच काही नाही असं होतं. त्यामुळे स्वामी नेहमी म्हणायचे बालकेंद्र काढायचे ऐवजी पालक संस्कार केंद्र पहिली काढली पाहिजे. तर सगळे संस्कार मुलांना पालकांकडून होत असतात. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट जी करत असतो ती आपल्याला कल्पना नसते, इतकं लहान मुलांचं निरीक्षण असतं. आमच्याकडे पेशंट यायचे बरं का, तर काही मुलगा म्हणायचं आलं तर कानात काहीतरी काडी घातली असं म्हणून ते यायचं काढायला. मी म्हणायचं घरात कान कोण टोकरतं का, म्हणजे आजोबा टोकरतात. आजोबा जे कान टोकरतात ते मूल टोकरायला गेलं, ती काडी मोडली आतमध्ये. आजोबांना पत्ताही नसतो की मुलाने बघितलं आहे. म्हणून मोठ्या माणसांच्यावर फार मोठी जबाबदारी असते की आपण काय बोलतो, काय करतो, कसं वागतो, ते सगळं बारकाईनं त्यांचं निरीक्षण असतं आणि नकळत ते उचललं जातं. म्हणून पालक स्वामी म्हणायचं नेहमी बोलताना की केवळ वय झाली मोठी म्हणून ते पालक झाले असं म्हणून ऐकले. त्याने एक सर्टिफिकेट दिलं पाहिजे की पालक व्हायला योग्य आहे असं. ह्याचा अर्थ असा की घरामध्ये ते वातावरण तसं पाहिजे. नोकऱ्यांशी तुम्ही कसं वागता, आल्या गेल्याशी कसं वागता, बरीचशी गोष्ट झाल्यानंतर लगेच मूड ऑफ होतो का, असं ठीक आहे बघू आपण, असं झालं असेल असू दे. शांतपणाने तुम्ही स्वीकार. परमार्थाचा प्रश्न इथंच आहे, जे जे काही घडत असतं ते तुम्ही कशा तऱ्हेनं स्वीकारता. आता जरा काही सकाळी उठल्यापासून रात्री हातात मी ते बघते किंवा तरी सिरियल सुद्धा, मला लक्षात येतं काय चाललंय ते. विकृत मनोवृत्ती आहे का असं वाटतं त्या लेखकाची, आणि ते काम करणारे असं त्यांना लिहून दिलं त्याप्रमाणे ते करतात. असं काय एकमेकावर सारखं डाफरायचं, ओरडायचं, ते एकमेकांचं जीवावर उठायचं, काय हे काय संस्कार आहे, हे काय चाललेलं आहे. त्याच्यात चांगले कार्यक्रम असतात, मी जरूर ऐकते. काही मेडिकल असतात, कारण मी मुळात डॉक्टर असल्यामुळे आता प्रॅक्टिस करत नाही, तरी देखील अप टू डेट नॉलेज मला असावं असं वाटतं. त्यामुळे तेही मी बघत असते, जगात कुठं काय चाललंय तेही बघत असते. त्यामुळे मुलांच्या समोर सुद्धा आपण ठेवताना काय समोर त्यांच्यात ठेवतो, आपण काय वाचतो, कशावर डिस्कशन करतो. ते हिने असं केलं, तिने तसं, साड्यांवरती डिस्कशन, दागिन्यांवर डिस्कशन, का एखादा चांगला विषय घेऊन त्याच्यावर आपण बोलतो. मुलांना काही पाठांतर सांगितलं, लहान वयात फार सुंदर पाठांतर होतं आणि ते झालेलं जन्मभर उपयोगी पडतं. मग ते काय पाठांतर होतं, सिनेमातली गाणी पाठांतर होतात का, चांगले काही श्लोक म्हणा हे म्हणा, आता नको कळू देत त्यांना. पण ते पाठ झालेले असले केव्हा ना केव्हा तरी त्याचा अर्थ बघण्याची इच्छा होती. विशेषतः गीता आहे, मनाचे श्लोक आहे. गीता हे जीवन जगायचं आहे त्याप्रमाणे.
किती लोकांना गीता. स्वामीने एकदा असंच ते विश्व हिंदू परिषदेचं आम्ही गेलो होतो भुसावळला, खूप 500 लोक जमले होते. तर स्वामी विचारलं, तुम्ही सगळे हिंदू विश्व हिंदू परिषदेचं काम करता म्हणता, याच्यातल्या किती लोकांच्याकडे गीता आहे? गीता आपला धर्मग्रंथ म्हणतो आपण, किती लोकांकडे आहे? एक जेमतेम 1/4 लोकांकडे. म्हणून यातली गीतेचा अर्थ किती लोकांना कळतो? काय नाही, 5-6 हात वर गेले. म्हणजे कसं तुम्हाला हिंदू म्हणायचं? हिंदू जर म्हणायचं असेल तर हिंदू तरी कुणाला म्हणायचं की ज्याचं जीवन भगवद्गीतेला आदर्श ठेवून जो जगतो आहे त्याला हिंदू म्हणायचं खरं म्हणजे. नाही तर आज हिंदूंच्या संस्था ज्या आहेत, काय तुमचे प्रकार आहेत बघा, असं भांडतायत एकमेकांचे, काय दिसतंय दृश्य, याचं वाईट वाटतं. त्याचं कारण तुम्ही हिंदू म्हणवता पण काहीच आचरणात येत नाही आहे. पुन्हा तुम्ही सत्तेसाठी, पैशासाठी, भ्रष्टाचार किती. चांगल्या चांगल्या त्या बँकात सुद्धा चांगल्या चांगल्या ह्याच्या संस्था म्हणून काढलेल्या आहेत, कुठली संघाची म्हणून, अमक्याची म्हणून वगैरे, असं किती खाली 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 यायलेलं. माझा भाऊ आयुष्यभर त्यांनी संघाचं काम केलं, माझ्यापेक्षा लहान, आता 78 वर्षाचा आहे. तो डॉक्टर होता, आहे म्हणजे आता तो नाशिक रोडला आहे, तो पडून आहे तिथे पाठीमुळे आजारी. तर त्या ज्या निष्ठेने त्यावेळेला ज्या लोकांनी कामं केली, आज काय दिसतं? त्यांनी ज्या संस्था निर्माण केल्या त्यात देखील जिथं तिथं भ्रष्टाचार. काय आपण म्हणतो समाज पालटायला पाहिजे, समाज पालटायला पाहिजे, कसा पालटायचा? म्हणून आमच्याकडे आम्ही जे शिकवतो किंवा स्वामी जे शिकवत असत ते म्हणायचे, संस्था काढून उपयोगी नाही, नुसत्या त्या संस्थेत काम करणारी एक एक व्यक्ती अशी तयार झाली पाहिजे की तिला ही सगळी नैतिक पाया पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, स्वच्छता पाहिजे, टापटीप पाहिजे, व्यवस्था पाहिजे, प्रत्येक मिनिटाचा हिशोब देता आला पाहिजे. काय केलं तुम्ही? नाही ते इकडे गेले, तिकडं तासभर गप्पा मारत, इकडे घेतले, या चौकात तासभर गप्पा मारत बसले, शेजारी आली, तिकडं गप्पा. अरे आपल्याकडे वेळ आहे का घालवायला? प्रत्येक मिनिट मोलाचं आहे, ते आपण कशासाठी खर्च करतो? आणि केवळ स्वतःसाठी जीवन जगायचं नाही आहे. जे जीवन आपल्याला दिलेलं आहे दुसऱ्यासाठी जगायचं आहे. स्वतःसाठी सगळेच जगतायत. पशुपक्षी देखील स्वतःपुरतं बघतात, गवत आलं की खातात, पाणी पितात, तर काय करतात बघत नाही ते बरे. एक वेळ स्वामी म्हणायचे नेहमी बोलताना, तो बैल आपल्या पुढचं खातो, त्याच्याकडे काय दिलं बघत नाही. आणि आपण मात्र आपली गाडी असली तरी त्याची केवढ्याची घेतली, त्याला ह्याच्या पोटात दुखायला. काय नराचा नारायण व्हायला पाहिजे आपण म्हणतो, त्याच्याऐवजी तो सैतान बनत चाललाय. रोज बातम्या बघते मी, काय चाललंय, रोज एक एक बघावं. आणखीन त्या टीव्हीमुळे आणखीन लोकांना माहिती झालं. ह्या सगळ्या सामाजिक स्थितीतून आपल्याला जर चांगलं घडायचं असेल, पुढची पिढी जर सुरक्षित व्हायला हवी असेल, फार सावधपणाने आपण स्वतः जीवन जगलं पाहिजे आणि इतरांनाही जगवलं पाहिजे. आपल्या आजूबाजूचं वातावरण देखील असं बनवलं पाहिजे. योगी अरविंद म्हणायचे त्याप्रमाणे की स्वतः तर करायचीच, पण घरातलं वातावरण देखील त्याला अनुकूल पाहिजे. म्हणून मी आमच्याकडे येणाऱ्यांना सुद्धा सांगते, कोणी अनुग्रहाला येणार असलं, याला असलं, तुम्ही सगळे घरच्या वातावरणाची चौकशी करते. बाई येणार असली तर शक्यतो मी सांगते दोघं या. कारण एक जर साधना करायला लागली आणि त्या दिशेने जायला नाही, दुसऱ्याला जर त्याचं काही ज्ञान नसेल तर असं वाटते काय आता चाली कुठं, कुणाच्या नादाला लागली. असं नादाला नसतं, त्याची गोडी असते ह्या विषयाची. आणि ती गोडी जर लागली तर ते सगळं करत असताना संसार टाकायचा नाही, नोकरी धंदा टाकायचा नाही, फक्त त्या सगळ्या कर्माच्या मागचा हेतू बदलायचा. आता जर तुम्ही कशासाठी शिकता असं वाटतं, तर शिकायचं, नोकरी करायची, पैसे मिळवायचे, ब्लॉक घ्यायचा, गाडी घ्यायची, एवढेच जीवन नाही आहे. बघा मी काय म्हणते, कळलं नाही तर मला प्रश्न जरूर विचारा, मला तेच हवं असतं, शंका विचारा. नरजन्म अशासाठी आहे की आपण जिथून आलो, ज्या स्वरूपातून आलो, मूळ स्वरूपातून आपण आलो खाली आणि ह्याच्यात अडकलो, तर ते जे अडकलेलं आहे तिथून सुटून पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाशी मिळून जायचं आहे. त्याला नरजन्माचं सार्थक झालं म्हणतात. मोक्ष मोक्ष याचा अर्थ काय मेल्यावर मोक्ष नव्हे, इथंच. याचा अर्थ असा की मी देह आहे असं समजून आपण जीवन जगतो. बघा कोणाला जे विचारलं तू कोण आहेस, माझं नाव अमकं अमकं, माझं शिक्षण अमकं, हेच आपण बोलतो काय. पण संत सांगतात देह तू नाहीस,
विचार करा, आपण देह आपण आहोत का? लहानपणी होतो तसे आता आहोत का? लहानपणी मन होतो तसं मन आता राहिलं का? लहानपणी बुद्धी होती तशी बुद्धी आता राहिली का? आणि बोलताना देखील बघा आपण काय म्हणतो नेहमी, माझं डोकं, माझे पाय, माझं मन, माझी बुद्धी म्हणतो. मी डोकं म्हणत नाही, म्हणतो का काही? किंवा मी मन म्हणत नाही, मी बुद्धी म्हणत नाही. म्हणजे या सगळ्यापेक्षा कोणीतरी मी वेगळा आहे, त्याचा आपण कधी विचारच केला नाही. अरे मी म्हणतो, हा मी कोण? मग संत आपल्याला सांगतात, अरे तो मी म्हणजे आत्मा. लक्षात आलं? हा फॅन नुसता जर असेल चालणार नाही, नुसती इलेक्ट्रिसिटी असेल उपयोग नाही. नुसती इलेक्ट्रिसिटी आहे, त्याला काही बाकीची हे नाही, इन्स्ट्रुमेंट्स त्याला जे काय लागणारी आहेत, अशी जर नसतील इलेक्ट्रिसिटीचाही उपयोग नाही. तसा नुसता आत्मा असून उपयोग नाही, नुसतं देह मन बुद्धी असून उपयोग नाही. ते दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा काम होतं. बघा लक्षात येतं. आणि म्हणून आम्ही सांगतो की परमार्थ हा निर्बुद्धांचा प्रांत नाही. केवळ भाव असून परमार्थ कळत नाही. तुम्ही वाऱ्या जरी किती केल्या, डोक्यावर ज्ञानेश्वरी मिळवली तरी देखील त्याच्यातला अर्थ जर कळला नाही तो उपयोगी नाही. त्यामुळे बुद्धीनं हे समजून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर श्रद्धा ठेवून आपण साधना करायची. लक्षात आहे? त्यामुळे हा आत्मा मी आहे, मी देह नाही. मी देह म्हणणं म्हणजे अज्ञान आणि मी आत्मा आहे असं म्हणणं म्हणजे ज्ञान. सोपं, अगदी सोपं करून सांगतात तुम्हाला. पण मी आत्मा आहे असं जर आपण म्हणत असलो तर आत्म्याचं स्वरूप काय? सच्चिदानंद. आत्मा म्हणतोय आणि रडतो असं नाही. पण परमार्थी पुरुष जो असतो तो रड्या नसतो, बावळट, गळदळ, घाणेरडा, अस्वच्छ, निर्बुद्ध असा नसतो. परमार्थी मनुष्य शार्प, तीक्ष्ण, सावध, साक्षेपी, प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक म्हणजे विवेकी ज्याला म्हणतो. कुठलाही करायची असली गोष्ट डिसिजन घेताना हे करायचं काय करायचं, हे बरोबर आहे का चुका, ताबडतोब त्याचा डिसिजन झाला पाहिजे. वेडावाकडा मार्ग नाही करायचा. लहान मुलाला जसं सांगतो ना आपण, हे आहे ना हात नाही लावायचा त्याला आपलं नाही, तसं कुठल्याही गोष्टीचं डिसिजन घ्यायला जशी जशी आपली साधना, विशेषतः ध्यानाची, जी जशी जशी करत जातो तशी तशी जी आपली बुद्धी आहे आत्ता त्या ठिकाणी, ती बुद्धी जास्ती हळूहळू सूक्ष्म होत जाते, आग्रह होत जाते आणि कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात येते. जसं आता मी म्हटलं की प्रत्येकाची ग्रहण शक्ती ही वेगळी वेगळी असते. एखादा संगीताचं ग्रहण करेल, एखादं विज्ञानाचं लवकर ग्रहण करेल. आता माझाच मुलगा आहे, संशोधनामध्ये आहे, तुम्हाला ऐकून माहिती आहे. आता मिलिंद वाटवे, डॉक्टर मिलिंद वाटवे, आबासाहेब वाऱ्याला मायक्रोबायोलॉजी संशोधन हाच त्याचा प्रयत्न लहानपणापासून. फार बोलणं नाही, हे नाही, तो असा त्या मुंग्या जर चालत असल्या तास बघत बसणार. असं करता करता त्यांनी त्या पक्षी याच्यावर पुष्कळ व्हॉल्युम्स, विवेक परांजपे म्हणून काम करत असेल, त्याच्याबरोबर त्यांनी 5 खंड काढलेले आहेत. बाजारावर होते हां, इकडं याच्या बाजूला विजयनगर का कुठं तरी, तो वारला ॲक्सिडेंट, त्याच्यावर काम करत होता. आताही संशोधन, डायबेटीसवर त्याचं संशोधन चाललं, मायक्रोबायोलॉजीतलं संशोधन चाललेलं. तर त्याचा पिंड संशोधनाचा. ठीक आहे, मी जरा डॉक्टर व्हा असं म्हटलं होतं. माझा व्यवसाय असल्यामुळे माझ्या दोन्ही मुलांना मी म्हटलं होतं की डॉक्टर व्हावं असा प्रयत्न मी केला. पण लक्षात आलं की नाही त्यांना त्याच्यात. ठीक आहे, पण तो जे त्यांनी स्वीकारलाय उत्तम तऱ्हेनं करतोय. माझी मुलगी बिझनेसमध्ये पडली. आता परवाच तिची मुलाखत झाली, बघितलं, 1 तासभर तिची मुलाखत झाली. आता ते बघा, ती मुलाखतीमध्ये ते औषधं येऊन पडली, बघा खोकी येऊन पडली माझ्याकडे. अनेकांच्या आता ऑर्डर्स येतात, खाली दुकानात ठेवलाय. ठीक आहे, काही ना काहीतरी तुम्ही हे करा. पण ते करत असताना सकाळची तिची ध्यानाची बैठक चुकत नाही. सकाळी अर्धा 1 तास ध्यान करणं आणि मग दिवसभर हे जे काम आहे ह्या कामात ते बोध अनुस्यूत असणार. म्हणजे परमार्थ ह्याच्यामध्ये कृती फार नाहीये. पुष्कळ म्हणतात अहो ते केव्हा करायचं, त्याला वेळ, त्याला काही करत बसायचं नाही आहे. तासभर देवळाला प्रदक्षिणा घालायच्या किंवा कन्याकुमारीला जायचं, हिमालयात जायचं, असं काही करायचं नाही आहे. वृत्ती आहे ती, आणि ती वृत्ती त्याला पारमार्थिक वृत्ती म्हणतो. ही आपल्या प्रत्येक कर्मामध्ये अनुस्यूत पाहिजे. कालच माझ्याकडे त्या स्टेशन डायरेक्टर आले होते, परवा माझी मुलाखत झाली.
ते तुम्ही माहिती असेल. तर त्या स्टेशन डायरेक्टर 2 तास त्यांचं आमचं बोलणं चाललं. त्या दिवशीच म्हणल्या, अहो आमच्या डोक्यात खूप गोंधळ आहे म्हणे. मी काल त्या बऱ्याच उदाहरणं सांगत होती. आमच्या केंद्रात येतात म्हणले कोण कोण महाराज ह्याच्यामध्ये. म्हणजे त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं सगळं बघितलं की वैराग्य ज्याला आपण म्हणतो कुठंच परिचयच नाही कशाचा. तुम्ही जे बोलता त्याप्रमाणे व्हायला पाहिजे, तसं नाही म्हणून परमार्थाबद्दल गैरसमज झाले. माझा देखील परमार्थाबद्दल गैरसमज होता. स्वामींकडे आले तेव्हा स्वामी म्हणायचे मला नको परमार्थ वगैरे. पण एक त्यांचं प्रवचन ऐकलं मी आणि मी म्हटलं हे जे जीवन तुम्ही सांगितलं तसं मला पाहिजे. तेव्हा ते म्हणले हाच परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे तसं जीवन जगायचं. लक्षात आलं. आपलं कर्म जे रोजचं करतो ते आपण नेहमी काय म्हणतो, काही केलं की मी केलं. आता मला सांगा, साधाच विचार करा, हा देह जड आहे पंचमहाभूताचा. आता मी संख्याला चैतन्य नाही. तू काय करणार? पंखा जर उद्या म्हणला मी फिरणार, तर तुला इलेक्ट्रिसिटी आहे का? तू फिरणार का? तो जितका जड आहे तितकं हे जड आहे खरं. मग आत्मा तोही प्रत्यक्ष काही करत नाही. इलेक्ट्रिसिटी म्हणत नाही मी करते म्हणून, करतो म्हणून. सूर्य म्हणतो का कधी मी तुम्हाला इतका प्रकाश देतो, मी तुम्हाला इतकी उष्णता देतो, म्हणतो का कधी? पण तो नुसता असला म्हणजे मिळत असतं सगळं. तसं तो आत्मा नुसता असला की चैतन्य देहाला मिळतं, देहाचं काम सुरू होतं. हा बोध यायला लागला. पहिल्यांदा ऐकून यायचा आणि मग हळूहळू तो अनुभवायचा. तसं लक्षात आलं की कुठलीही गोष्ट झाली म्हणजे ही मी केली असं म्हणणार नाही. तो म्हणेल ही झाली. मग कर्माची व्याख्या सुद्धा गीतेने अशी सांगितली. आकाशामध्ये ढग आले, ढगही म्हणत नाहीत मी आलो म्हणून, आकाशही म्हणत नाही मी ढग निर्माण केले म्हणून. म्हणतो का? तसं कर्म सहज घडतं. पण त्या प्रकृतीवर चांगले संस्कार असतील चांगलं घडतं. वेडेवाकडे असतील तर गुन्हे चोरा मारामाऱ्या त्या घडतात. त्यामुळे ज्याला परमार्थ लक्षात येतो तो सगळ्या म्हणतो की परमेश्वराच्या शक्तीनं, आत्मा म्हणजे त्याची शक्ती, हे देहाचं काम चाललंय. आता मला लिहायचं काम दिलं, बोलायचं काम दिलं. 84 सालापर्यंत वैद्यकीय व्यवसाय, 35 वर्ष वैद्यकीय व्यवसाय केला. पण त्या सगळ्या व्यवसायात सुद्धा कुठंही एक खोटं सर्टिफिकेट दिलं गेलं नाही, कारणाशिवाय औषध दिलं गेलं नाही, उगीच इंजेक्शन टोचली नाही. उलट मी पेशंटला म्हणायचे की आता 4 दिवस झाले अजून कसा बरा झाला नाही, तू नीट पथ्य पाळत नसणार, बरा व्हायलाच पाहिजे. आणि पेशंटना मी आजारी कसं पडू नये हे शिकवत असते. माझं सगळं लिखाण सुद्धा त्या पद्धतीचं होतं. जे बोललेलं होते मुलाखतीत ऐकलं असेल ते. लोक अज्ञानी आहेत, त्यांना शिकवलं पाहिजे. मग त्यावेळेला आरोग्यावर शिकवलं. आता परमार्थात लक्षात येते की अज्ञानीच आहे. सुशिक्षितात देखील अज्ञान आहे फार. आणि तो जर त्यांना लॉजिकली पटवून दिलं तर बाबा हे आहे, गोंधळ काही नाही त्याच्यामध्ये. उगीच मोठ्या मोठ्या भाषा वापरल्या, मोठ्या मोठ्या म्हणजे आपण काय म्हणतो काय बोलले बा डोक्यावरनं गेलो. अरे डोक्यावरनं कशाला जायचं, समजून घ्या ना तुम्ही. सोपी गोष्ट आहे. प्रश्न विचारा, शंका असतील तर विचारा. त्या 2 तास काल प्रश्न विचारत होते आणि मग लक्षात आलं त्यांच्या आईंचे संस्कार त्यांच्यावर खूपच चांगले आहेत. खालच्या माणसांशी कसं वागावं, घरात कसं वागावं, इतरांशी कसं वागावं. म्हटलं अहो तुमचा परमार्थाचा पाया तयार आहे. आता तुम्ही फक्त साधना करायला, आणि साधना म्हणजे ध्यान आणि नाम. दिवसाकाठी अर्धा पाऊण तास त्या साधनेसाठी सकाळी उठून द्यावा, त्या बोधात राहावं. दिवसभर आपण त्या बोधात ते काम करावं. परमेश्वर या देहाकडून ते काम करून घेतो. आपला देह मनोबुद्धी तर परमेश्वराच्या हातातलं इन्स्ट्रुमेंट आहे. मला हवं असलं तुम्ही पेन्सिल घेणार, नसेल तर ती बाजूला ठेवणार. पेन्सिल म्हणणार नाही मी लिहिते म्हणून. बरं तसं आपल्याकडून घेत. आता आमचं 50-60 पुस्तकं ग्रंथ झाले. कधी मला असं वाटत नाही माझ्याकडून झालं त्याच्याकडून. आता एका पुस्तकाला 1 पानाची प्रस्तावना मला लिहायची. 8 दिवस झाले मी वाट बघते, अजून येत नाही. आता जेव्हा ती येईल, ती केव्हा येईल तेव्हा तिथं माझ्याकडे कायम इथं टेबल आणि शाई डवत असते कागद, मी तिथं झोपते. केव्हाही असं यायला लागलं असं वाटलं की लगेच उठते ते उठवते. मग पुढे आपण हळूहळू त्या परमेश्वराच्या हातातलं एक साधन बनतो. असं बनलो की मग जे चांगलं चांगलं कार्य भगवंताला करायचं असेल तो त्या व्यक्तीकडून करून घेतो. तसे संत सगळे जे आहेत
ते संत भगवंताच्या हातातलं साधन आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जगाच्या कल्याणाचं काम परमेश्वर करतो. संतांच्या हातून वेडं आपलं कर्म, स्वार्थाचं कर्म कधी होणार नाही. तसं जर होत असेल तर तो संतच नव्हे. काल ते म्हणाले ना, काही काही मंडळी येतात, इतके पैसे दिले तर प्रवचन, तितके पैसे दिले तर, हे विकायला काढायची गोष्ट आहे का? प्रवचन करणं हे जे आहे हे स्वतःसाठी आहे, आपल्या उद्धारासाठी आहे, आपल्या ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे. बॉडी, माइंड अँड इंटेलेक्ट सगळ्याचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायचं. कच्ची कैरीचा उत्तम आंबा व्हायचा. मग तो एका दिवसात होणार का? तो रंग लावून दिलेला असतो तो आंबा वेगळा. आतून कण 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 पालटायला पाहिजे. आणि कण कण पालटायचा याचा अर्थ सुद्धा काय आहे? मनात जे विकार आहेत ते घालवायचे. आता आत्मा आतच आहे खरं म्हणजे, त्याला काय आणायचं नाही कुठून. आत्मसाक्षात्कार म्हणतो, ईश्वरी साक्षात्कार म्हणतो आपण, तो आतच आहे. झालं स्वामींचं एक वाक्य त्याच्यात, अरे आत दिवा लागलेलाच आहे, बाहेर प्रकाश पडत नाही. त्याच्याकडून कंदिलाची काच काळी तांबडी झालेली आहे, त्यामुळे आतला प्रकाश बाहेर येत नाही. मग जेव्हा तुम्ही ती काच स्वच्छ कराल तेव्हा आतला प्रकाश आपोआप बाहेर येतो. मग आपलं काम काय आहे? काच स्वच्छ करणं. आणि काच स्वच्छ करणं याचा अर्थ आपल्या मनामध्ये जे नाना कामना, क्रोध, मत्सर, द्वेष, अहंकार, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या काढा. स्वच्छ मन ठेवायचं. आपल्या समोर आलेलं काम आहे, उत्तम प्रकाराने करायचं. परमेश्वराने दिलेलं आहे, स्वीकारलंय आपण हे काम. जसं मी 84 सालापर्यंत वैद्यकीय व्यवसाय, संसार, सामाजिक संस्थात काम स्वीकारलं. 84 सालानंतर संसाराची जबाबदारी संपली. मुलाचं लग्न झालं, त्याची नोकरी झाली, मुलीचं झालं. मी म्हटलं आता मी या कार्याला वाहून देणार. आणि ते स्वामींनी मला सांगितलं होतं तुला हे काम करायचं. 84 सालापासून मी त्या दोन्हीतून निवृत्त झाले आणि आता गेली 25 वर्ष या कामाला वाहून गेले. आता हे माझं विहित कर्म झालं. आता हे करताना सुद्धा मला काय असं म्हणायचं नाही, आपलं काम आपण करायचं. असं झालं परमेश्वर. आणि काय हवं असतं आपल्याला खरं म्हणजे? वर एक छप्पर, अंगावर कपडा आहे आणि जेवायला. पण आपलं हव्यास किती? कपाट उघडून बघा किती साड्या आहेत, तरी अमुक एक रंगाची साडी कमीच आहे आपल्याला. हा हव्यास आपण निर्माण करतो आणि त्यामुळे कधी शांती, तृप्ती नाहीच. केव्हाही बघावं काय हवंय तुम्हाला, काय नाही, आनंद आहे. कोणत्याही क्षणी विचार कसा आहे बाबा, काय नाही, आनंद आहे, असं आपले शब्द आले पाहिजे. शांती 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 आपण म्हणतो. ती शांती तेव्हाच मिळते जेव्हा ही वखवक असते ना, सगळी संपते. ही वखवक कशाची आहे? तर रज आणि तमोगुणाची आहे. ती जाऊन सत्वगुण आला की हळूहळू वखवक कमी होतो, तर शांत तृप्त होतं. जसं जेवायला मनुष्य घास 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 जेवत गेला, मेला म्हणतो शांत पोट भरला. तसं ज्याला हा बोध होतो ना, तो केव्हाही जरी विचारला तरी कसं काय हवं, शांत आहे, तृप्त आहे. काय हवं आहे, काय नको, परमेश्वर हवा. देवाची पूजा करताना सुद्धा मला हे हवं ते हवं म्हणू नये. पूजा करताना सुद्धा म्हणा मला तू हवास. परमेश्वर मिळाल्यानंतर आणखी काय पाहिजे आपल्याला? काय येऊ नये आम्हा पांडुरंगा पायी संत म्हणतात की नाही. खऱ्या अर्थाने परमेश्वर जर तुम्हाला मिळाला त्याचा अर्थ त्याची कृपा मिळाली. काय हवं आपल्याला? आपल्या गरजाच कमी होतात. म्हणून जो काही लोभ असतो, किती मिळाले तर पुरे, आणखी पाहिजे, आणखी, अरे हो की पुरे की आता, हा लोभ जो असतो. आणि मग त्याला जास्ती मिळालं. मला धंद्यात सुद्धा, धंद्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन, ह्याचा अर्थ इतर लोक काय करतात ते बघून काम करायला पाहिजे. पण तरी देखील त्याच्याबद्दल असं मनात हे उपयोगी नाही, मग माझं काम मी चांगल्या तऱ्हेनं करतो. ते जर क्वालिटी चांगली असेल लोक घेतील ना. त्यांना जर आपण चांगल्या तऱ्हेनं क्वालिटी दिली, योग्य त्या मूल्यामध्ये जर दिली, तर का नाही येणार? लोक आपण शोधत येतील तुम्हाला. पण त्याच्यामध्ये दुसरा खाली कसा जाईल ही वृत्ती आली म्हटलं की मन दूषित झालं. बघा मी काय म्हणते, मग सगळं करणं आपणच आहे. मनातले विकार काढायला ते का उठाबशा काढायच्या आहेत, का पर्वती चढायचे आहेत, का धावायचं आहे, पळायचं आहे. आपणच आपल्या बसल्या ठिकाणी सारखं त्या मनाला अंतर्मुख होऊन शोधायचं. परमार्थात सुधारणा पहिली हीच की माझं काय चुकत आहे. बघा कुठेही संघर्ष आला
की आपण नेहमी दुसऱ्याच त्यांनी असं केलं म्हणतो, दुसऱ्यावर बोट ठेवतो. परमार्थात तसं नाही. माझं काय बरं चुकलं, काहीतरी माझं चुकलं असेल म्हणून संघर्ष आहे. स्वतःला तपासायचं, स्वतःला शोधायचं. असं हळूहळू करत जर गेलो तर दृष्टी हळूहळू पालटत जाते. आणि तशी जर पालटत असेल तरच तो परमार्थ योग्य चाललाय असं समजावं. नाही तर 2 तास ध्यानाला बसतात, ध्यानातून उठले की पुन्हा ह्याच्यावर फेकसतायत, त्याच्यावर ओरडतायत, हा टाकाऊ आहे, तो वाईट आहे. अरे मग तू काय आहेस? उलट कशीही व्यक्ती असली तरी ती स्वीकारण्याची आपली तयारी पाहिजे. एखादा तापट आहे समजा, त्याचा स्वभाव तापट आहे, पण आता परमेश्वरच आहे ना, त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. प्रत्येक वेळेला बघताना भक्ती याचा अर्थ सुद्धा खूप काही करत बसणं नव्हे. परमेश्वर प्रत्येकात आहे, प्रत्येक प्राणी मात्र. आता नोकर काम जरूर केला तरी नोकर आहे म्हणू नका त्याला. आपल्या हाताखाली माणसं जी आहेत त्या रूपाने भगवंत आपल्याला सहकार्य करतोय, मदत करतोय. अशा तऱ्हेने त्याच्याकडे उद्या उलटी परिस्थिती आली तर काय नेहमी सांगता येईल. आज आपण मालकांत नोकर झालाय, उद्या वेळ सांगून येते केव्हा काय येते. म्हणून अंडरस्टँडिंग याला परमार्थात फार महत्व आहे. प्रत्येक गोष्टीचं आकलन नीट झालं पाहिजे. आणि या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे, काय केलं असता घरात बाहेर सर्व ठिकाणी वातावरण शांत, आनंदी, प्रसन्न राहिलं पाहिजे. आता ही व्यक्ती नको आपल्याला असं जर वाटत असेल, आपण जर अनवॉन्टेड होत असलो तर उपयोगी नाही. अर्थात सज्जनानं राखावी बहुताची अंतर, याचा अर्थ एखादा म्हणाला चला आमच्या बरोबर, तर त्याचं अंतर राखायला जायचं नाही आपण, चांगल्या माणसाचं. आणि मुळात आपले संस्कार चांगले असतील, आपल्याला लगेच लक्षात येते की नाही हा मार्ग आपला नाही. आता किती मुलं माझ्याकडे येतात इंजिनिअरिंगची याची त्याची, त्यात म्हणतात ताई बाहेर आहे असं असं वातावरण आहे. म्हटलं बाहेर असं वातावरण असलं तू त्याच्यात सापडायचं नाहीस. तू तुझी ध्यानधारणा नामस्मरण सगळं चालू ठेव, वाचन चिंतन त्याच्यात ठेव आणि तुझं काम चोख कर. ते म्हणाले म्हणून तुझ्यावर परपटायचं नाही. तुझं कॉलेजचं काम संपलं की सरळ घरी. पहिल्यापर्यंत जड जातं, पण तो मला सांगतात सुद्धा की नाही त्यामुळे मला ताई एक आतून हे असते की नाही आपल्याला नाही करायचं. अशी तरुण पिढी तयार व्हायला पाहिजे, जे स्वतःसाठी, समाजासाठी, पर्यायाने देशासाठी. नुसतं देशभक्ती म्हणून व्यासपीठावर जाऊन व्याख्यानं देऊन काही होणार नाही. एक एक व्यक्ती बदलली पाहिजे. स्वामींनी हे काम सांगितलं, व्यक्ती घडवायची. एक एक व्यक्ती घराघरातून, घराघराचे मंदिर व्हावे म्हणायचे त्यांनी. घरे मंदिर वाटलं पाहिजे. आता परवाच एका वास्तुशांतीला गेले होते, 3 मजली बिल्डिंग त्यांची रायकरांची, छान सगळी मंडळी जमली. गेल्यावर मी त्याला म्हटलं तर ध्यान मंदिर कुठे केलं आहे, त्यांनी दाखवली ध्यानाची खोली आहे, ते देवघर आहे. आता एवढा मोठा बंगला बांधायचा आणि ध्यानाला जागाच नाही, देवघराला जागाच नाही, कुठे देवच नाही. देव आपल्या आतच आहे खरं म्हणजे, हे खरं आहे. पण तो जोवर कळत नाही तर बाहेर पाहिजे. त्या मुलाने एकदम आत देव कळ, तरी ह्या लहान मुलं येतात आमच्याकडे, त्यांना सुद्धा मी म्हणते काय रे देव परमेश्वर कुठे आहे, जाऊन इथं आणि इथं. ते लगेच हात करून दाखवतो. आत देव आहे, तो बघतोय आपल्याकडे प्रत्येक गोष्टीकडे. घरात आपण देवाला ठेवून आपण बाहेर जात नाही कुठे, आपल्या बरोबर आहे तो. आपण काय करतो काय नाही पुण्याला कळलं नाही तर त्याला कळतं. आपल्या मनात देखील कोणाबद्दल जर वेडावाकडा विचार आला तर त्याला कळल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. त्याला कर्म विपाक सिद्धांत म्हणतात. काही तुम्ही कर्म करा. आपण म्हणतो नाही मी काही असं केलं नाही, आठवा काय केलं असेल. आणि ह्या जन्मात नसलं तर मागच्या जन्मात तरी आहे. जे जे कर्म केलं असेल त्याचं फळ भोगावं लागतं. कारलं पेरलं तर त्याला आंबा येणार नाही, त्याला कारलंच येणार. प्रत्येक क्षण आपण जगताना, प्रत्येक पाऊल टाकताना सावधपणाने आणि पहिल्यांदा प्रयत्नपूर्वक हे करावं लागतं. जसं पावलं टाकताना लहान मुलाला प्रयत्नपूर्वक टाकायला, आता आपण सहज चालतो, आता काही बघावं लागत नाही आता मी कुठलं पाऊल टाकणार आहे काय. तसं हे संस्कार जर पहिल्यापासून झाले, मुलांवरही झाले तर सहजच आपल्याला वाटतं नाही भय नाही खायचं. जसं आम्ही म्हणतो बाहेरचं खाऊ नये, अरे हॉटेलचं खाणं, कुठली ती मंडळी, त्यांना आजार किती असतात, काय त्यांचे हात, किंबहुना ते करत असताना त्यांच्या मनात जे विचार असतात ते त्या अन्नावर येत असतात संस्कार. म्हणून घरच्या बाईंना सुद्धा किती जरी नोकर असले तरी स्वयंपाक आपणच करावा, हरिस्मरणपूर्वक संस्कार करावा स्वयंपाक करायचा.
कारण परमेश्वर जेवायचा आहे, जेवणारा परमेश्वर आहे, त्याला आपल्याला जेव्हा काही कटकट आहे घ्यायला आला असं नाही होतं. प्रत्येक ठिकाणी त्याचा वास आहे. आता तुम्हाला माहिती आहे, मी इथे एकटी राहते. मला पुष्कळ जण म्हणतात तुम्ही एकट्या राहता, पण मी एकटी नाही आहे. भगवंत आहे आत बाहेर सगळीकडे, तो भरलेला आहे. मी एकटी काय म्हणून? ते काय सगळे साधू संत माझ्या बरोबर आहे. खायचं तो वाचून होता का आता दारात? त्याने विचारलं असेल कोणाकडे म्हणून. हा, तिथं पासून लक्ष असतं त्याचं. त्याला जर असं वाटलं कोणीतरी वेगळी व्यक्ती दिसते, तो वर येतो इथं. तो काय माझा नोकर नाही खरं म्हणजे, तो वरपर्यंत येतो. समजा आजी आहे बघा कोण आलेत काय होते, आणि नवीन असं तर थांबतो इथे सगळं बोलतो. हॅलो नमस्कार. हा नमस्कार बोला. हे बघा सुनंदाताई, जरा वेळाने बोला. आता जरा बरीच मंडळी बसलेली आहे. आजच्या सकाळच्या कार्यक्रमाचं तुम्ही म्हणत असाल तर नगरकरांचं माझं काल फोनवर बोलणं झालं. आणि एक साधारण तासाभराने आपण पुन्हा बोलूया. दुपारी म्हणजे 1च्या आत. कारण संध्याकाळी मला केंद्र आहे ना तिकडे. 1 तासाभराने बोलू ना. हरे हो हो, नाही ऐकू 1 तासाभराने. ठीक आहे. हरे हरे. लक्षात आलं. आता मी इथं राहते, शेजारी हॉस्पिटल आहे त्यांनी, शिंत्रे हॉस्पिटल. हे बघा त्यांची इथं वायर टाकलेली आहे. इथं जर मी घंटी वाजवली तर ते सगळे धावत येते. मी वाजवत नाही. आपण आपली सेवा दुसऱ्यांनी करायची अशी अपेक्षा नाही, आपण दुसऱ्याची सेवा करायची. लक्षात आलं. सेवा करण्यासाठी आपला जन्म आहे, सेवा घेण्यासाठी नाही. अगदीच आता बेड रेडी झालो तर आता काल रात्री झोपायला मुलगा येतो आमचा, तो आता पाडवा म्हणून घरी गेला. तर ह्या म्हणजे सकाळी लवकर येतो. म्हटलं नको, मी सकाळी उठून मला जसं जमेल तसं झाडून काढलं. आज पाडवा आहे, खोल्या झाडल्या, माझं अंतून पाणून केलं, आंघोळ केली, पाणी दिलं, माझं पोळी करून ठेवायची होती ती ठेवली. अगदीच जर आपल्याला शक्य नसेल तर दुसऱ्याकडून. आणि आपण काय करतो, प्रत्येक गोष्टीची अपेक्षा ठेवतो. तिने नको का असं करायला, ह्यांनी असं करायला पाहिजे. नाही, ते लोक जाता येता नमस्कार करतात. अपेक्षेपोटी दुःख असतं. आपण दुसऱ्यासाठी काय करायचं हे लक्षात ठेवावं. त्यांनी माझ्यासाठी काय करावं नाही. आपल्याला जर शांती हवी असेल, समाधान हवं असेल खऱ्या अर्थाने, तर आपण करायचं. केलं की पुन्हा मी केलं हा शब्द सुद्धा मनात येता कामा नये. जसं काही दान पुण्य दिलं घेतलं ना, मी दिलं असं म्हणायचं नाही. द्यायचंच आहे. परमेश्वर आपल्याला सगळं देतो, जागा देतो, पैसा देतो, देह चांगला देतो. ते सगळं देऊन तो बघतो तुम्ही त्याचा कसा उपयोग करताय. तुम्ही जर चांगला उपयोग केला तो आणखी देतो, आणि जर का तुम्ही त्याचा वेडावाकडा उपयोग केला तो केव्हा काढून घेईल काही सांगता येत नाही. केव्हा देहाला काही होईल, आर्थिक प्रॉब्लेम येईल, आणखी काही होईल, काही होईल सांगता येत नाही. त्यामुळे परमेश्वर याचा अर्थ फक्त तो देवारात ठेवलेला आहे, त्याला गणपतीला दुर्वा घालायच्या का शंकराला बेल वाढायचा, या सगळ्या गौण गोष्टी आहेत. त्याला जर काही हवं असेल तर आपलं सत्कर्म, परोपकार, दान, प्रेम, सर्वांच्या विषयी सेवा, नम्रता भाव, हे सगळं त्याला हवं आहे. परमेश्वराला आपण आवडतं व्हायला पाहिजे. आणि परमेश्वराला आवडतं होण्यासाठी ज्याला पारमार्थिक गुण म्हणतो आपण, करुणा, दया, सहनशीलता. मी इतकं सहन केलं, अरे कशाला म्हणायचं. ठीक आहे की मुलं लाथा मारतात, आई काय म्हणते का त्याला मी किती सहन, लहानच आहे ते मरण. तसे किती कुणी जरी व्याप केला तरी ह्याची शांती दळता कामा नये. हे सगळे गुण जितके मिळवू आपण तितके आपण सर्वांना हवेसे होऊ. आणि सर्वांना आपण हवेसे होणं, आवडतं होणं, सर्वांचं प्रेम मिळवणं फार महत्वाची गोष्ट आहे. पैशाने नाही येत. मला वाटतं माझं फार भाग्य आहे मोठं, ही सगळी मंडळी माझ्यावर इतकं प्रेम करतात. तिथं प्रेमाचा सुरून झाला आता माझ्या डोक्यावर. माझी काळजी किती, असं काय ताई हे असं आणले, ताई अंक केलं, माझ्या त्या पोटाला खरं म्हणजे मी यांना सांगते सुद्धा काय काय घेऊन येत, तुम्ही एवढ्या डब्या आणा म्हणते. याच्यापेक्षा जास्ती मला लागत नाही, फक्त तुमचं प्रेम आहे म्हणून ते पहिल्यांदा डबे आणले. त्याने सांगितलं एवढ्या आणल्या, एवढंच आणायचं मला जर काय आणायचं तर ते सुद्धा तुम्हाला बरं वाटतं हे होतं म्हणून. पुढं अशी एक स्थिती होते की देहाला आवश्यक तेवढं त्याला अन्न पाणी घालायचं असतं.
बाकीच्या गोष्टी त्याच्यात कुठेही नसतो त्याचा रस. त्याला असा काही एक आनंद मिळालेला असतो परमेश्वराचा, आत्म्याचा, की त्या आनंदापुढे हे खायचं का ते खायचं, हा कपडा घालायचा का तो कपडा घालायचा, या सगळ्या गोष्टी गौण होतात. पण हे आपण केल्याशिवाय कसं कळणार? काही मंडळी म्हणतात की आम्हाला आधी दिसू दे मग आम्ही करू. मग मी त्यांना विचारते, डॉक्टरकडे गेल्यावर तुम्ही असं सांगणार का आधी मला बरं करा मग मी तुमचं औषध घेतो? तुम्ही त्याच्याकडे जाताना विचार करा की हा डॉक्टर बरोबर आहे ना, हा योग्य त्याप्रमाणे आपल्याला औषध देणार आहे ना, चांगला आहे ना, तज्ञ आहे ना, आधी विचार करा. आणि एकदा विचार केला की मग मात्र तो जे सांगेल त्याप्रमाणे करा. जसं एखाद्याचं आपण मार्गदर्शन घेता आणि व्यक्ती बरोबर आहे ना, विचार करावा, आपल्या विचाराला पटली. मी स्वामींच्याकडे गेले तेव्हा सांगते, अक्षरशः मी 24 वर्षात हजारो प्रश्न त्यांना विचारले. त्या सगळ्या प्रश्नांच्या माझ्याकडे हजारो कॅसेट्स आहेत. आता स्वामी पडते तेव्हा कॅसेट आणि मी पडलेली असते. नवीन 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 प्रश्न सारखे येत असतात. आणि म्हणजे मला ते कळलं की माझा शिक्षक पिंड आहे मुळात. एखादी गोष्ट मला कळली की ती लगेच दुसऱ्याला सांगावीशी वाटते. त्यामुळे कित्येक मंडळी असे आहेत की जे येऊ शकत नाहीत, परदेशात आहेत काही मंडळी, ते तिथून फोन करतात. आणि फोन करताना कागद पेन्सिल घेऊनच फोन करतात, ताई हा हा प्रश्न आहे त्याचं उत्तर हे आता करा, त्याप्रमाणे पुन्हा मला विचारा. एक एक व्यक्ती त्या दिशेनं मार्गक्रमण करायला आले की आम्हाला आनंद असतो. आम्हाला काही मिळवायचं नाही कोणाकडे. काय हवं आहे आपल्याला? आता परमेश्वराने इतकं उदंड दिलेलं आहे. आता आजारपण आहे, 8 वर्ष झाली तुम्हाला माहिती आहे, पण आजारपण देहाला आहे, मला नाही. मी देह नाही. लक्षात आलं? आत्म्याला आजारपण आहे का? आत्म्याला म्हातारपण आहे का? आत्मा अमर आहे, त्याला व्याधी नाही. मग देहाला व्याधी आहे, ठीक आहे की तुमची गाडी समजा बिघडली तर तुम्ही गाडी दुरुस्त करणार ना, का आपण रडत बसणार? हॅलो, नमस्कार मंगेश, मी जरा कामात आहे, तू संध्याकाळी केंद्रात ये, आज पाडवा आहे ना. हा मग ये. आज चेन्नईला चाललायस? केव्हा जाणार आहेस? हा म्हणजे मग आज नाही येऊ शकत आहेस. बर, तुझं ठीक चाललंय ना सगळं? बर 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 ये 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 ठीक. हाच तो मुलगा आता फोन आला, इंजिनियर आहे, चेन्नईला चाललाय आता. आता जवळजवळ 7-8 वर्ष येतो. ध्यानात फार छान आहे. काही कुठं काही आलं की तिथून फोन करतो, आता जायचं आहे ताई, मी जातोय, लक्ष असू द्या माझ्यावर. लक्ष असू द्या म्हणजे त्याचं ध्यान सोडायचं नाही. ते तो तितक्या सगळ्या ह्याच्यातून निरनिळ्या वेड्यावाकड्या वातावरणातून शुद्ध स्वच्छ राहिलेला आहे. तुमच्यापेक्षा लहान असेल, अजून त्याचं लग्नही व्हायचं, 25 वर्षाचं आहे, 25-26 वर्षाचं आहे. मग मी लग्न करू का नको, मी जावीचं काय करू, प्रत्येक गोष्ट विचारायला यायचं. आता विचारायला येतो याचा अर्थ काय माहिती आहे का? स्वतंत्रपणे काम, पण प्रत्येक गोष्ट परमार्थाच्या पायावर जीवन जगायचं. स्वामींना मी म्हणत असे की तुम्ही भेटण्यापूर्वी मी माझ्या मनाने सगळे निर्णय घेत होते, पण आता मला प्रत्येक वेळेला वाटतं की मी जो निर्णय घेते हा परमार्थात बसतो का, म्हणून मला विचारायला लागतं. तसं ते त्यांना जे विचारलं त्या सगळ्याची उत्तरं त्यांनी जी मला दिली त्याप्रमाणे मी जगण्याचा प्रयत्न करते. माझ्याकडे येणारा मी सांगत असते की बाबा हे बघ, अशा अशा तऱ्हेचं जीवन जगलंय, त्यामुळे मी मस्त आनंदात आहे. किती दिवस आहे मला माहीत नाही. त्याला जेव्हा वाटेल बोलावणं आलं की चाललंय, इथं काय आपलं. संत म्हणतात आपण इथे जे राहतो ना ते एखाद्या लॉजमध्ये राहिल्यासारखं राहिलेलो असतो. किती दिवस मुक्काम आहे आपल्याला माहित नाही. जवळ राहायचंय तर आनंदाने राहायचं, बोलावणं आलं की चाललंय. म्हणजे सगळ्यांच्यावर प्रेम तर पाहिजे आपलं, पण आसक्तीनं गुंता कामा नाही. आणि त्याच्यासाठी ध्यानाची साधन आहे. देहापासून आपण डिटॅच व्हायचं. देहातच आहे पण मी देह नाही. त्याच्यापासून आत्मा जो वेगळा आहे त्याचा अनुभव घ्यायचा. त्याला 12, 24, 36 वर्ष साधना करायला लागते. पण जर पूर्वीच्या जन्मात केलेली असेल तिथं आता अनुभव जेव्हा होतात तेव्हा एखादी व्यक्ती त्याच दिवशी ट्रान्समध्ये जाते, चटकन तिला ती शक्ती सापडते. आणि एखाद्याला वर्ष, 6 महिने, 2 वर्ष पूर्वी काय केलेलं आहे त्याच्यावर त्याची आहे ते ग्रहणशक्ती. गुड कंडक्टर का बॅड कंडक्टर त्याच्यावर अवलंबून आहे. शेजारी ठेवलं एखादं स्टीलचं भांडं असलं नुसतं शेजारी ठेवलं तरी तापतं. दगड ठेवला, लाकूड ठेवलं, फार लवकर तापत नाही.
तसं आपली काय पूर्वी साधना झाली असेल. मुख्यतः पहिले संस्कार जर शुद्ध स्वच्छ असतील तर त्या पायावर, नाही ते इकडे ध्यान करतोय आणि वेडेवाकडे व्यवहार करतोय, याला उलवाडायचं, त्याला फसवायचं, दुसऱ्याचे पैसे काढायचे, हे करायचं. नैतिकतेच्या दृष्टीनं जर ठीक नसेल तर परमार्थ काय करणार. क्वालिफिकेशन जर कॉलेजला जायचं असेल तर मॅट्रिक व्हायला पाहिजे, SSC व्हायला पाहिजे. तसं ज्याच्यामध्ये हे बेस आहे त्यांनी पुढे परमार्थाची साथ. आता परमार्थाच्या प्रांतात सुद्धा गोंधळ झालेला आहे पुष्कळ. रजोगुणी तमोगुणी माणसं त्याच्यात शिरत आहेत आणि संत सेवेच्या नावाखाली काय वाटेल ते करतायत. परवा मी संबंध एक माझं CD 1 तासातून ह्याच्यावरच बोलले की संत सेवा या नावाखाली कशी कशी माणसं काम करतात. आणि खरी संत सेवा याचा अर्थ आपणच संत होणं, साधना करून त्याच्या पायावर आपण गेलं पाहिजे. ते जसे झाले तसे व्हायचे. परमेश्वर भेटायचा म्हणजे असा भेटायचा नाही आहे, आपणच परमेश्वर होणं म्हणजे साधन आहे. बघ आता खूप सांगितलं ना. आता तुम्हाला काही प्रश्न असले ते विचार, मोकळेपणाने विचार. ते डॉक्टर दिलीप देवधरन माझे मित्र आहेत. बर. त्यांचा काल आपल्याकडे ते मासिक येतं ना आरोग्य, तेथे त्याच्यामध्ये त्यांचा लेख आलाय. तुम्ही म्हणता तसं झालं की आता हॉस्पिटल्स आणि सर्व्हिसेस या नावाखाली इतका प्रचंड गोंधळ चालू आहे की डॉक्टरांना तुम्ही कधीही विकले जाल असं त्यात त्यांनी म्हणलेलं. म्हणजे 5 स्टार आणि बाहेरचे देशातले लोक इथे आपल्याकडे स्वस्त वैद्यकीय उपचार मिळतात म्हणून सगळे इथे यायला लागले आणि ते डॉक्टरांची लिलाव व्हायची वेळ देतात. वकील विकले जातात, हॉस्पिटॅलिटी या नावाखाली, सर्व्हिसेसच्या नावाखाली इतकं वकील विकले जातात, डॉक्टर विकले जातात. याचाच अर्थ असा की पैसा म्हणजे सर्वस्व. ही जी कल्पना झाली आहे ही अतिशय विकृत आहे. पैसा हवा गरजेपुरता, पण खूप पैसा ज्याला आहे त्याला विचारा शांत झोप लागते का. कारण तो मिळवताना वेडा वाकडा मिळवलाय. ते संस्कृत सुवाचित आहे की मिळवायला कष्ट, सांभाळायला कष्ट, आणि मग केव्हा तरी कोणतरी येऊन घेऊन जातो, नाही तर हा तरी जातो निघून, हे लोक सोडून. मग त्या पैशाचं काय करायचं पाहिजे. असं नाही. पैशाची गरज आहे, बरोबर आहे. योग्य मार्गाने मिळवा, योग्य मार्गाने तो सांभाळा. पण ज्या मिळवण्यातला सुद्धा काही एक भाग, 1/4 1/10 दान परोपकार केला पाहिजे. सगळ्याच आपण खायचं नाही आहे. समाजाचं ऋण आहे, देशाचं ऋण आहे. या संस्था निर्णया चालायच्या आहे. आता आमची पुस्तकं 40-50 झाली, कशावर चालतात. लोकच आम्ही पैसे ठेवतात. मग आम्ही ती पुस्तकं काढतो, अनेक ठिकाणी नुसती वाटतो की वाचा, हे विचार वाचा. हा काय प्रॉफिटेरिंग बिझनेस नाही माझा. उलट इतकी पुस्तकं काढली तर मी स्वतःसाठी एक पैसा सुद्धा त्याची रॉयल्टी घेतलेली नाही. माझी भाजी भाकरी चालते, भागते, आणखी काय पाहिजे. हे मिशन परमेश्वराचं देव कार्य आहे. हे तुम्ही करत राहिला त्याला काळजी आहे. आईनं मुलाचा हात धरला म्हणजे मुलाला काळजी नसते. असं परमेश्वराने आपला हात धरला, आता तो करतो सर. त्याच्या हातात हात दिला पाहिजे. बघा पट्टा याच्यातलं काय. बरं, काही सोडायला सांगितलंच नाही तुम्हाला. प्रत्येकाने आपापलं काम उत्तम करायचं, उलट जास्त चांगलं करायचं. परमेश्वर बघतोय आपल्याकडे. जितकं चांगलं होईल तितकं, आणि आपल्या वागण्याचा परिणाम इतरांच्यावर झाला पाहिजे. त्यांनाही वाटलं पाहिजे किंवा कसं काय तुझ्यात बदल झाला, कुठं जातोस, काय करतोस. हे आम्ही सांगतो नाही. मी पुस्तकातनं काही बोलू नका, आपल्याला सांगता येत नाही ना, पुस्तक घ्या वाचायला. मग त्यांना जर वाटलं असं तर शोधत शोधत लोक येतात. किती फोन असं येतात की तुमचं असं असं पुस्तक वाचलं, आम्हाला पुढचं मार्गदर्शन मिळेल का. म्हणजे या तुम्ही समजून घ्या, समजून घ्या आणि करायला लागा. आम्हाला काही नको. तुमचं जीवन चांगलं व्हायला लागलं. आईला काय हवं असतं, आपली मुलं चांगली झाली, त्याचा आनंद असतो. त्यांनी मला दागिना करून दिला का असं नाही, तो चांगला झाला ना. आता माझी दोन्ही मुलं आहेत, कुठे येत आहेत माझ्याजवळ, ते आपापल्या ठिकाणी आहेत. पण इतकी मुलं मला मिळालेली आहे तिथे. 2च मुलं नाहीत माझे, सगळी माझी मुलं आहेत. काय 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 मला कमी पडतंय आणि मला हवंय तरी काय. असं विश्व व्यापक व्हायला पाहिजे. सर्वांच्यावर प्रेम. प्रेम करायला काय भरून संपतं का. ते करून करून संपलं प्रेम असं आहे का. करा ना, प्रेमाने प्रेम वाढतं. फक्त अपेक्षा नाही मी त्याच्यासाठी इतकं केलं असलं काही म्हणायचं नाही. तू तुझं काम कर. म्हणून त्याला 2 फळं सांगितले, एक बाहेरचं फळ आणि एक आतलं फळ. बाहेरचं फळ पैशामध्ये,
किंवा मानामध्ये सत्कारामध्ये, आणि आतलं फळ मी केलं, मला समाधान आहे. लहान मूल पोटभर जेवलं, आई काय म्हणते लगेच किती पैसे म्हणते का समाधान वाटतं, चांगली जेवली आज बरं वाटलं, बरं ना. तसं आपण काही केलं दुसऱ्याला आनंद झाला, समाधान आहे, फळ मिळालं पाहिजे. बाहेरचं फळ आहे, मिळतात, आपण नोकरी केली हे केली पैसे मिळतात. डॉक्टरना पेशंट बरा झाल्याचं जे समाधान आहे ते त्यांनी किती पैसे दिले त्याचं नाही. आणि आज तुम्ही म्हणलात तसं विकृत चाललेलं आहे. किडनीचं व्यापार केला, आमक्याचा वापर केला, ते त्यांना येऊन जाऊन फक्त माहिती पैसा. ही जे संस्कार आहेत ना हे बदलायला हवे, आणि हे काम तुम्ही तरुण पिढीनं करायला हवे. स्वतः तर बदलायचंच आहे, आणि असे तरुण गोळा करायचे. संघाचं काम कसं चालतं का नाही? मला संघाच्या कामात तुम्ही जात होता का कधी लहानपणी? मला माहित नाही जात होता का नाही, पण गोळवळकर गुरुजींना जे होतं अध्यात्माचा पाया होता त्यांचा. त्यामुळे सगळी मंडळी झाली ती गोळवळकर गुरुजींची पातळी जी होती ती अगदी वेगळी होती. त्यांची पुस्तकं आहेत माझ्याकडे, सगळे विचार स्वामीजी अध्यात्माला धरूनच सगळे विचार आहेत त्यांचे. ते संघाच्या कामाकडे पडले म्हणून, नाही तर ते संत म्हणूनच फोटो लावले असते आपण त्यांचे. तसं होत नाही बाकीच्यांचं. देशासाठी काम जरी करत असलो तर का समाजासाठी करत असलो तरी मी काम करतो हा मी राहतो कुणाशी. आणि मग ते जेव्हा निवृत्त होतात तेव्हा इच्छा राहते पाठीमागनं की मी इतकं सगळं केलं, आता मला कोणी विचारत नाही, आता माझा कुठे सत्कार होत नाही. म्हणजे मी केलं म्हणतोस ना गुरु, हे मी गेलं पाहिजे. त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं, मी समाधानात आहे, मला काही नाही. मोठे मोठे देशसेवक म्हणा किंवा समाजसेवक म्हणा शेवटी पुन्हा रडतात. ते त्याचं कारण मी करतो हा अहंकार त्याच्यामध्ये राहतो. सावरकरांच्या बद्दल तुम्हाला विशेष हे आहे का? कोणाला नाही? चांगली गोष्ट आहे. सावरकर हे आमचंही दैवत होतं लहानपणापासून. त्यांचे धाकटे भाऊ आमच्या जमखंडीला होते, आमच्याकडे येतही असं. थोरले बाबाराव आणि धाकटे बाळाराव. तर त्या जमखंडीला आमच्या आईचं चरित्र माझं जर वाचलं असेल तुम्ही तर आमच्या घरात हेच संस्कार होते पहिल्यापासून. पारतंत्र्याविरुद्ध देशी वागणं, मुलींना लाठी बोथाटी जंबियापासून आम्ही शिकवत होतो. 50-100 मुली घरी यायच्या. महाराष्ट्र मंडळात इथं आम्ही शिकवत होतो, घरी मुलींना शिकवत होतो, स्त्रियांना शिकवत होतो. हे सगळं लहानपण आमचं तसं गेलं. त्यावेळेला सावरकरांचं विशेष हे होतं. आमचे काका हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, त्यामुळे गांधीवधामध्ये आमचं घरबीर सगळं जळलं. आणि मग आमचे आई वडील गेले, म्हणून इकडे आलं. माझं चरित्र असलं तर ते केव्हा तेव्हा ते नंदादीप म्हणून आमच्या वडिलांचं आहे का तुझ्याकडे? आमच्या वडिलांचं नाहीचं चरित्र. आमच्यावर संस्कार हे झाले लहानपणी. त्यामुळे आता माझी बहिणीचे हे फुगडी मंडळी आता इथे आले, आता या मार्गाला लागली सगळी. बहिणीच्या दोन्ही मुली, नातू सगळे आता त्यांना लक्षात आले की आपल्याला करायचं आहे. बरं, चांगल्या नोकरीत आहेत सगळे उत्तम. आता मुलगा तिचा अमेरिकेत जायचा आहे, स्वित्झर्लंडला त्याला काहीतरी नोकरी, इथून त्याला ट्रान्सफर केली. ते खेळाचं काय असतं ना, क्रीडाचं काहीतरी 2 वर्षांनी आहे ना, ते कुठं व्हायचं आहे ते त्याच्या संबंधीचं तो काय आराखडा सगळा, त्याच्यासाठी त्याला आता स्वित्झर्लंडला जायचं. ते सगळं करता येते, पण असं कुठल्या व्यसनात सापडणार नाही, कुठला छंद फंद नाही, स्वच्छ जीवन, नोकरी उत्तम, परमेश्वरावर निष्ठा. परमार्थ म्हणजे निष्क्रिय पडलाय आपला लोळत असं नाही, त्याच्या बरोबर उलट आहे. इतर मंडळी लोळत पडतील नुसते, पण परमार्थी मनुष्य नाही. त्यामुळे प्रत्येक मिनिट मला मिळालंय. सकाळी उठल्यावर मी रोज म्हणते आज एक ग्रेस दिवस मला मिळालेला आहे. मी सकाळी 6-6:30 पासून जे कामाला लागते त्या रात्री 11 पर्यंत याही स्थितीत मी करते. पडले तर कॅसेट ऐकते, उठून बसले की लेखन करते. फोनवर अनेक मंडळींना फोनवर सांगत असते काय करायला पाहिजे काय नाही. त्यांचा इतका विश्वास, हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनला जायचं असलं तरी मला इथं कळणार, ताई मी आता ऑपरेशन थिएटरमध्ये चालली आहे, ठीक आहे. झाल्यानंतर ताई मी आता बाहेर आलेली आहे, जवळची माणसं कळवतात, ठीक आहे. आता तुम्ही आजारी आहात ना, आता दुसरा विचार करायचा नाही, ध्यान नामात पडायचं, कॅसेट ऐका, ग्रंथ वाचा, आजारीपणाचा उपयोग करा. आजारपण आहे म्हणून रडत बसायचं नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे ती परमेश्वराची कृपा समजायची, त्याच्या कृपेने. आता मला आजारपणाला मी म्हटलं ठीक आहे की परमेश्वराची कृपा आहे. त्या आजारपणामध्ये ते आमचं उलट जास्त काम होत आहे.
तुम्ही ज्या मुलाखतीमध्ये सांगितलं हो. होतं आकाशवाणीवर, हा तर त्यांनी असं म्हणत होतं सुजित की ते हार्ट अटॅक वगैरे मला नाही आलं ते फार चांगलं झालं, याच्यामध्ये मला वेळ मिळाला हो. या दुखण्यामध्ये. आता 2001 ला मी आजारी झाले, आता 2008 आलो, पण आजार वाढतोय, चालू दे त्याचं काय काम चाललंय, ते चाललंय मग ते डोक्याला हात लावून बसायचं का? ठीक आहे, आपलं काम आपण आणखीन करायचं. पॉझिटिव्ह गोष्टी लक्षात घ्या. मला हिंडता येणार नाही, बाहेर फिरता येणार नाही, पण डोळ्याने अजून थोडं दिसता येणार, कमी झालं आता पुष्कळ. आता तुला मी पाहिलं पुन्हा पाहिलं तर तुला सांगायला लागेल मी आमका आमका आहे, कारण हे एवढं लक्षात राहत नाही. पण म्हणते नको ते चष्मे बिष्मे मला अजून चाललेले आहे का, कानाने एकाच कानाने ऐकायला येते गेली 30 वर्ष, पण कुठं माझं काही काम आणलेलं नाही. लिहिता येत आहे, बोलता येत आहे, किती पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. मग हे झालं म्हणून काय डोक्याला हात लावून सारखा त्याची चर्चा, मग आजारी पडलं की लोकांनी चौकशी करायची, असं झालं तसं झालं, हे डॉक्टर ते डॉक्टर. मी म्हटलं तो शब्द बोलायचा नाही. तुम्ही विचारलं का आहात का, मी म्हटलं अजूनही आहे या क्षणाला, पुढचं बघू उद्याच्या क्षणाला. असं एक धैर्याचं जीवन पाहिजे, असं एक छडपट निर्भर बावट असं नाही. अनुग्रह म्हणजे नक्की हा, बोल बोल. अनुग्रह म्हणजे काय असतं? अनुग्रह म्हणजे हे मार्गदर्शन केलं जातं. आणि काय आहे, हा जीव, हा आत्मा आणि ह्या देह, तो जीव देहाच्या नादी लागला, त्यामुळे बाहेर फार गुंतला. तर त्या जीवाला त्याचं मूळ स्वरूप जे आहे आत्म्याचं, तिथं त्यांनी बसायचं आहे. त्यासाठी ध्यानाची साधना सांगितली जाते. आणि अनुग्रहाच्या वेळेला ते शक्तीसहित मार्गदर्शन केलं जातं. जसं ऑपरेशन करायचं असेल तर केव्हाही चौकात करता येत नाही, त्याला ऑपरेशन थिएटर पाहिजे, तो मूड पाहिजे, सगळं वातावरण तसं पाहिजे. तसं अनुग्रहाच्या वेळेला एक वेळ वार असं सांगितलं जातं. तेवढीच मंडळी फक्त बोलावली जातात आणि त्यांना मग ती सांगितलं जातं. त्याच्यात ज्याला आता आमच्या डॉक्टरी भाषेत जसे इंजेक्शन द्यायचं म्हणावं जसं, तशा तऱ्हेची ती शक्ती संक्रमित केली जाते. तर ती सुद्धा घेण्याची ज्याची त्याची कुवत असेल त्याच्यावर अवलंबून. एखादी व्यक्ती चटकन समजा, परवा तर एक मध्ये 70 वर्षाचे गृहस्थ इथंच बसलं ते, त्या अनुग्रहाच्या वेळेला गेले, सांगता येत नाही. एखादी मुलगी असते तर ती सुद्धा पटकन जाते, त्याच्यामध्ये सांगता येत नाही. आपले जे काही, आणि म्हणजे त्या जीवाची संवेग ज्याला म्हणतो, इंटेन्सिटी किती असेल की आपल्याला हे पाहिजे, त्याच्यावर ते अवलंबून असतं की नाही मला हे पाहिजे. त्याचं काय आहे हे आपल्याला, हे काय आहे हे माहितीच नसतं. माझ्या मुलाखतीत सुद्धा जेव्हा मी सांगितलं की जीव अपूर्ण आहे असं आपल्याला वाटतं, पण अपूर्णता काय ती कळत नाही. ती जीवाची अपूर्णता, त्याला आत्मा व्हायचं असतं. लहान मुलं रडतं, त्याला आई हवी असते. त्याला खेळणी देतो, खायला देतो, ते फेकून देतो सगळं, ते म्हणते मला नको, मला आई. तसं त्या जीवाला जेव्हा लक्षात येते की नाही मला आत्मरूप व्हायचं, मला ती तळमळ लागायची. असा जसा त्याचा संवेग असेल, तीव्र संवेग आहे, मध्यम संवेग आहे, त्याच्यावर अवलंबून. तो तेवढा तीव्र जर असेल तर त्याला ते चटकन. आणि पूर्वीच्या जन्मात, आता हा जो आता फोन ज्याचा आला होता ना, तर तो असंच त्याला ध्यानाचं सांगितलं. मंगेश बोलक म्हणून आहे. तर पहिल्या दिवशी नंतर पुन्हा एकदा आम्हाला तुम्ही मध्यमेतून श्वास असतो घ्यायचा, तर त्यावेळेला दाखवतो. दाखवल्यावर म्हणतात ताई बघा बरोबर आहे का, अगदी छान त्यांनी घेऊन दाखवलं. ह्याचा अर्थ असा की त्याने जन्मजन्म केली ती साधना. त्याला फक्त आता कुठेतरी पुन्हा जरा स्टिम्युलस मिळाल्यावर पकडलं त्यांनी, आणि त्यामुळे ध्यानात छान बसतो. आता इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा चांगला पुष्कळ त्यांनी हे केलेलं आहे. मोठी नोकरी लागली त्याला, मुंबईला आता तिथून आता पुण्याला बदलला. आता तो चेन्नईला गेला आहे. आता 3 आठवड्याचा तर फोन आला होता. आणखीन एक सतीश वाटवे म्हणून आमच्याकडे, तो असाच एकदा आला होता फोन करून, इथंच उभा होता असा, आणि बाकीचे ध्यानाला बसले की म्हणून मी त्याला नुसता असा हात केला, बसल्याबरोबर गेला. अजून अनुभवही झाला नव्हता त्याला. आता सुद्धा येतो कार्यक्रमाला, तिथे ऐकायला बसतो जातो त्याच्यात. त्याचा अर्थ ती शक्ती त्याची जागृत झालेली. बरं इतर वेळेला आपली कामं करायचीच आहे. म्हणजे त्या आतला जो आत्मा आहे त्या आत्म्याचा शोध घ्यायचा ध्यानामध्ये, लक्षात आलं. आणि इतर वेळेला आपलं नामस्मरण हे जे आहे ते करत घ्यायचं. आणि नामस्मरण याचाच अर्थ असा, नामस्मरणाने उगीच जे विचार असतात ना, बघा स्वयंपाक करताना उगीच विचार सुरू असतात डोक्यात, त्याच्याऐवजी नाम घ्यायला काय अर्थ काय. विचार बंद करायचं, फालतू विचार यायला लागले बंद केले पाहिजे. मग त्याला नामस्मरण सुरू ठेवायचं. आणि तुम्हाला पडलो तरी उद्या भाजी कसली करायची, आता करायची का भाजी तुला,
उद्या उठल्यावर बघ भाजी काय करायची ती. आता देवाच्या स्मरणात पडणार. या कुशीवरनं त्या कुशीवर होताना सुद्धा देवाचं नाव यावं मुखामध्ये. ते सोडून उद्या काय हिची साडी कसली घेतली, तो दागिना कसला घेतला, काय करायचं आपल्याला. ठीक आहे, जे आपल्याला आहे ते छान आहे. म्हणजे फालतू विचार जे आहेत, जे आपल्याला देहबुद्धी वाढवतात, ते कमी करायचे. आणि मन निस्तरंग शांत बसलं. काय विचार, काय नाही विचार, काय नाही, शांत निर्विचार अवस्था आपल्याला. मग एरवी सुद्धा तुम्ही काम करत असताना सुद्धा 1-2 मिनिटं आपण आपल्या ऑफिसमध्ये बसलोय बा, 1-2 मिनिटं शांत बसावं. त्या निर्विचार अवस्थेत बसा 1-2 मिनिटं, काही कसला विचार नाही, शांत बसावं. पुन्हा उठून कामाला लागावं. त्याला काय खर्च होतो बरं? याचा काही शो नाही आहे कुठे माळा घालायचे, टिळे माळा हे असं काय बाहेर काही असं काय नाही. 4 माणसासारखं राहायचं. अवघड काय. पण खूप वेळा असंच झालेलं आहे, हे माहितीच नाही आहे लोकांना. आणि जे माहिती आहे बाहेर ती सगळी बुवाबाजी, सगळे चमत्कार तसले चमत्कार नाही. खरा चमत्कार माणूस पालटला पाहिजे. अरे हाच का तो पूर्वी असा होता, आता असा झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला, हा चमत्कार आहे. बाकी सोन्याची साखळी घातली, अमकं घातलं, त्याला काय ठीक आहे, ज्याच्या त्याच्या परीनं होतो करेल. मुख्य म्हणजे व्यक्तीच्या आत अंतरंगात पालट झाला पाहिजे. आणि शेवट त्याचा काय विचारला तर फक्त प्रेम, शांती आणि आनंद, समाधान. कुठेही टाका तुम्हाला. कसं आहे बा, ते ICU ला मला ठेवलं होता मध्ये 2003 मध्ये पोटाचं ऑपरेशन झाले हार्नियात. तर रात्री ते आले डॉक्टर बोलायला. म्हणजे काय कसं काय, म्हटलं आनंद आहे. ते म्हणले ICU मध्ये आहात आणि तुम्ही आनंद आहे म्हणताय, पहिलाच पेशंट दिसतोय. म्हणजे खरंच आनंद आहे. तुम्ही नळ्या बिळ्या लावल्या त्या देहाला लावलेल्या आहेत, चालू दे तुमचं काय. ते मी आनंदात आहे. शेठ म्हणून नाव त्यांचं डॉक्टर. परवा भेटले होते, मी गेले होते. मी तर तेव्हा तुम्हीच मला म्हणलं होतं ना, म्हटलं मी अजूनही आहे. खरं म्हणजे परमार्थ म्हणजे आनंद आहे, फक्त आनंद आहे. आपण उगी सुख दुःख करत बसतो. माझा मान झाला, पण माझा अपमान झाला. कसला मान आणि अपमान आहे? मजेत राहायचं. त्यांनी मला सरक म्हटलं की झालं आमचा अपमान. सरक म्हटलं तर सरकायचं, बिघडलं कुठं. किती बारीक सारी गोष्टी, शुल्लक गोष्टीत आपलं मूड ऑफ होता. तुम्ही सांगितलं ना केव्हा की आम्ही ते TV तेवढ्यासाठीच बघतो. असं नाही असं म्हटलं बी नसलं. अरे इतकं हलकं मन आहे का आपलं बारीक सारी गोष्टीनं हालायला. त्याला उदाहरण दिलं आहे की दिवा जसा असतो ना कोणाड्यात ठेवलेला, जो शांत तेवत असतो, असं आपलं शांतपणे तेवढं पाहिजे. असं झालं ठीक, तसं झालं ठीक. मला त्यांनी असं बोलले, काय की येतात पुष्कळ येतात मंडळी घरची सांगायला. म्हटलं डोक्यात काठी घ्यायला आले नाहीत ना कोणी? या दोघायलात का? नाही, ते नंतर येते म्हणले. बर बसा. बारीक सारी गोष्टी ना कशाने आपण ढळता कामा नाही. ढळला तर मग काय उपयोग? वाऱ्याने वृक्ष हलतो, पर्वत हालायला लागला तर आता नको, नंतर घेईल. नंतर पुरे किती आणले ते? डझनभर. सीझन आहे पण माझं पोट मला शेवटी त्याच्या पिशव्या बांधते मी आता. एका पिशवीत हे, एका पिशवीत हे, एका पिशवीत हे. सगळ्यांना काय वाटतं की त्याने सगळं खाऊ आणि टुणटुणीत राहावं. पण तुमच्या प्रेमानेच मी टुणटुणीत आहे. हरी हरी हरी. आता प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम आहेत. कोणाकडे कोर्ट कचेऱ्या, पोलीस ठाणी सुरू आहेत ना. आपण म्हणता असं न कधी न संपणारे प्रॉब्लेम. त्याला संपणार नाही, त्याला एंड नाही. पोलीस चौकीत जाऊन बसला तरी हरिस्मरण करत भाऊ बहिणी एंडलेस आहे, एंडलेस. पण त्यांना सवय झाली, पोलीस चौकीत जाऊन बसलं तरी हरिस्मरण करत बसायचं. बस असं झालं. बर हे जे आहे परिस्थितीला तोंड देण्याची जी एक परिस्थिती येणारच प्रत्येकाला. परमार्थाची व्याख्या अशी म्हटलेली आहे की परमार्थ परिस्थिती बदलत नसून आहे ती परिस्थिती आनंदाने भोगण्याची कला म्हणजे परमार्थ.
जी परिस्थिती असेल, आजारी पडला ठीक आहे. आता यांच्याकडे किती पांगळी माणसं येतात फिजिओथेरपीसाठी, पॅरालिसिसचे येतात, पोलिओवाली येतात, हाडं मोडलेली येतात, ते सगळ्यांनी घेऊन येतात. त्यांना मी दिशा सांगते. त्यांचं आजारी पण आता आज येणार येतात माळामध्ये, कॅन्सर डिटेक्ट झालाय त्यांचा, पहिल्यांदा आला तर कॅन्सर डिटेक्ट झाला, टाईम म्हटलं असू दे, डिटेक्ट झालाय ना, आता तुम्ही साधं नाही करा, ऑपरेशन झालं परवा म्हणल्या. पुन्हा त्यांचा फोन आला का ऑपरेशन झालेलं आहे असं असं. म्हटलं पहिली गोष्ट आधी रडायचं नाही, रडवा सूर बंद, ध्यान नामात राहायचं. आता आज येणार आहेत पाडवा म्हणून. आपण आजार पण काढून घेत नाही, पण ते आजार पण तुम्ही कसं तोंड देतात, धैर्याने कसं उद्या. आता यांच्याकडे पोलीस केसेस चालू आहेत, पण त्याला सांगतो पोलीस चौकी काही नाही, जातात तिथं शांतपणे बसतात, ठीक आहे ना, जेव्हा संपेल तेव्हा संपेल. पोझिशन ऑर्डर म्हणून 4 महिने झाले तरी अजून आता पण ते इम्प्लिमेंट काय होत नाही. हा. हा, तुम्हालाही संधी त्याची दिली जाते म्हणणं मांडायची, यांनाही दिली जाते, ते चालू असं ते पुलवून चाललेले. शेवटी लक्षात आपण असं ठेवायचंय, अन्न मान धन हे प्रारब्ध आहे. प्रयत्न आपण केल्यानंतर जे आपल्या वाट्याला येतं ते प्रारब्ध आहे, पण परमार्थ मात्र प्रयत्न आहे. नाही तर परमार्थ आपला प्रारब्धावर असेल आमच्या नशिबात तर आम्ही ज्ञानेश्वरी वाचू असं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या शांतपणे स्वीकारायच्या. नाही तेव्हा ना आमची वेळ झाली असती, हा, मी आता तेच मांडणार होतो. वेळी झाली असती सगळी. आपण दिलेल्या ज्ञानामुळं किंवा मार्गदर्शनामुळं आज आम्ही त्या प्रसंगाला तोंड देतोय. काही नाही, आपण दिलेला मार्ग सांगितलं. मी तिथं मध्यस्थ आहे, सगळा मार्ग ते सांगत असते. पण ते बोलत नाहीत म्हणून कुणाच्या तरी तर्फे ते सांगितलं जातं. असे किती फॅमिली तुम्हाला इथं मी दाखवतो, संपूर्ण फॅमिली बदललेल्या आहेत. आणि मी त्यांना सांगते घराचं स्वामी म्हणते घराचं मंदिर व्हायला पाहिजे, त्या घरामध्ये मोठी जागा आहे, त्या जागेत तिथं काही ना काही चाललं पाहिजे. परत तर ऐकलं नाही, मी ते सांगितलं की 2 फोटो त्यांना मोठे लावायला सांगितले. आणि आजच दिदीनं म्हटलं एकेका भागात मला जर इट टाईम परमिट्स आणि प्रकृती जर मला साथ दिली तर एक कार्यक्रम आपण तिथं घ्यायचा, स्थानिकला द्यायचा, म्हणजे आजूबाजूच्या लोकांनाही कळेल की बा इथं हे चालतं. मग त्या ठिकाणी कॅसेट्स द्या, पुस्तकं ठेवा तिथं, ज्याला यायचं असेल ते येतील, वाचतील. बंगल्यात राहतात सगळे, मोठ्या मोठ्या बंगल्यात, पण हा माहीत नाही मार्ग.